वसा जनसेवेचा। गणगण गणात बोतेचा मंत्र, टाळ मृदुंगाचा गजर आणि शेगावच्या राजाप्रती असलेली अलोट श्रद्धा अशा चैतन्यमयी वातावरणात आज शेगाव व बुलढाणा शहरात विविध ठिकाणी संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच विष्णुवाडी, गजानन हॉस्पिटल जवळ असलेले मंदिर तसेच सुंदरखेड परिसरामध्ये असलेल्या मंदिरांमध्ये इतर ठिकाणी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। शहरातील प्रमुख गजानन महाराज मंदिरामध्ये जसे की विष्णुवाडीमधील गजानन महाराजांचे मंदिर, गजानन हॉस्पिटल जवळ असलेले गजानन महाराजांची मंदिरे व सुंदरखेड परिसरात महाराणा प्रतापनगर मध्ये असलेले गजानन महाराजांची मंदिरे या ठिकाणी आज पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती। ब्रह्ममुहूर्तावर महाराजांच्या मूर्तीला मंगल स्नान घालून षोडशोपचार पूजा आणि अभिषेक करण्यात आला। सुंदरखेड परिसरातील महाराणा प्रताप नगर मध्ये असलेल्या गजानन महाराज मंदिर येथे एक दिवसीय प्रवचन कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता। दुपारी अनेक भागातून महाराजांची देखणी पालखी काढण्यात आली। प्रकट दिनाचे मुख्य आकर्षण असलेल्या पिठलं भाकरी आणि सावजी महाप्रसादाचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। महाराजांची शिकवण ही केवळ भक्तीपुरती मर्यादित नसून ती सेवेची आहे। त्यामुळेच आम्ही उत्सवासोबतच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर भर दिला, ज्यामुळे संपूर्ण शहर शेगावमय झाल्याचे चित्र दिसून आले होते। जय गजानन। महाराणा प्रतापनगर, खामगाव रोड, बुलढाणा या ठिकाणी आज श्रींच्या 148व्या प्रकट दिनाच्या निमित्ताने भव्य कीर्तनाचं आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच या परिसरामध्ये भक्तिमय वातावरणाचा अनुभूती सगळेजण घेत आहेत आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचा, सर्व भक्तजनांचा या कार्यक्रमासाठी नेहमीच प्रतिसाद असतो, सहकार्य असतं आणि त्यातूनच एक सामाजिक एकोपा या निमित्ताने, अध्यात्म आणि सामाजिक एकोपा यांची सांगड या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही घालण्याचा प्रयत्न करत असतो। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।